नमस्कार मित्रांनो, पटापट ऑफिसचं काम आवरून घेतलं आणि निघालो मी रूमकडे, कारण की मला आज निघायचं होतं गावाकडं. जसे ऑफिसच्या बाहेर निघालो, वातावरण तर एकदम मस्त झालं होतं. शटल पकडली आणि निसर्गरम्य वातावरण बघत बघत मी पोहोचलो माझ्या रूमला आल्यावर धुवायचे घालायचे सगळे कपडे पॅक करून घेतले आणि आलो ठाणे स्टेशनला. म्हणतात चलो रे. व्हिडिओ काढत होतो पण तेवढ्याच संख्यामध्ये ट्रेन आली रे. लोकल पकडली आणि दादर स्टेशनला आलो आणि बघतो तर काय आपली खानदेश एक्सप्रेस उभीच होती ना. ट्रेनला म्हटलं थांब थोडा वेळ, थोडं फ्रेश होते. ती म्हणे नाही रे भाऊ, चालली मी. सकाळी सकाळी गावाकडची गारावा आली आणि उठलो. ट्रेन मध्ये नसताना राहायचं काय दिसत होतं. हा मन तृप्त. आणि फायनली मनाला शांतता भेटेल अशा जागेवर पोहोचलो, म्हणजे आपल्या दोंडेशाला बुक. घराजवळ पोहोचलो आणि आई साहेब नेहमीप्रमाणे माझी वाट बघत गॅलरीमध्ये उभ्या होत्या. आणि हे बघा, घरी पोहोचताच भाऊचे लाड सुरू झाले. अरे मंदा दादा. थोड्या वेळात बघतो तर काय आमच्या चिवताचे वेगळाच कार्यक्रम चालू आहे, बघा तुम्हीच. आणि या डॉनने तर नवाच्या नवा कॅल्क्युलेटरचा पण का केला होता. अब्बास बेटा बहुत बढ़िया मुन्ना. तेवढ्यात अचानक आईच्या हाताच्या गरम गरम वरणबट्टीचा सुगंध आला. म्हटलं वाकाड रे बबल्या. वरणबट्टी का म्हणतो, बेकार झोप लावत होती भाऊ. तेवढ्यात माझी चिवताई म्हणे, मामू मी मालिश करून देऊ. म्हटलं मग चला मी मालिश करून घेतो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.